नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज रयत शिक्षण संस्था सातारा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 विषय मराठी आहे, इयत्ता 11वी. तर आपण ही मराठीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत उत्तरासकट. तर चला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न 1 आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर पहा, 1 आहे, उषा वहिनींचा सल्ला या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये. तर तुम्हाला इथे 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर पहा, वहिनींच्या सल्ल्याचा हा शेवटचा कार्यक्रम आणि उषा वहिनींचा निवृत्तीचा दिवस. तर पहा, याचे उत्तर मी तुम्हाला इथे दाखवते. पहा, वहिनींच्या सल्ल्याचा शेवटचा कार्यक्रम तो आणि मुंबईला दूरदर्शन सुरू झालं त्यानंतर तागायत चालू असलेले एकमेव असा सर्व लोकप्रिय कार्यक्रम. वहिनींचा सल्ला वयोमानानुसार निवृत्त व्हावेच लागणार. नंतर एक कार्यक्रमाने विशी गाठली होती. तर हे 4 पर्याय आहेत बघा, म्हणजेच तुम्हाला हे वैशिष्ट्य आहेत 4. यातील तुम्हाला कुठलीही 2 लिहायची आहेत. तर पहा, प्रश्न 2, कारणे लिहा. त्यातील उषा वहिनी स्वतःच्या प्रतिबिंबावर खुश नव्हत्या. कारण. तर याचे उत्तर आहे. तर पहा, याचे उत्तर आहे की उषा वहिनी स्वतःच्या प्रतिबिंबावर खुश नव्हत्या, कारण कितीही मेकअप केला तरी वय लपत नव्हते, म्हणून उषा वहिनी स्वतःच्या प्रतिबिंबावर खुश नव्हत्या. तर 2 आहे, पहा, उषा वहिनींचा हा शेवटचा कार्यक्रम होता, कारण त्या दिवशी त्या निवृत्त होणार होत्या, म्हणून उषाताईचा हा शेवटचा कार्यक्रम होता. तर याचे उत्तर आहे, पहा, त्या दिवशी त्या निवृत्त होणार होत्या. तर प्रश्न 3, पहा, वहिनींचा सुसाट सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते ते लिहा. तर पहा, उत्तर, वहिनींचा सुसाट सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते लिहा. तर आपण याचे उत्तर पाहणार आहोत. पहा, ही कथा खूपच चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कंटाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग मुळीच उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या डोळ्यासमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रीतीने व्यक्त होते. त्याच प्रसंगानंतर एक घटना अशी घडत जाते की वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल असे कुतूहल त्याच्या मनात निर्माण होते. या घटकामुळे कथेची वाचनीयता कायम राहते. पुढे उषा वहिनींना अपघात होतो. हा प्रसंग तर कुतूहल खूपच वाढवतो. या अपघाताने मोठा पेच उभा राहतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे अनेक मार्ग दिसू लागतात. त्यांपैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, त्या निवडीमुळे काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तीवर कोणकोणते परिणाम घडतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील असे कुतूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत वाढत जाते. हलकी फुलकी प्रसन्न भाषा हे एक कथेचे सामर्थ्य स्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कुठलेही बोजडपणा नाही. निलंजनाबाईच्या प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि कथेला हलकेच प्रसन्नता पसरते. या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे. निशा वहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे, हे वास्तव निशा वहिनी बोलून दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे, मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंदच मिळतो, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला आहे. तर पहा, हे याचे उत्तर आहे. वहिनींचा सुसाट सल्ला ही कथा तुम्हाला आवडते, याचे उत्तर आपण पाहिले आहे. तर पहा, तुम्हाला 2 दिलेले आहेत. स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे याविषयी तुमचे मत लिहा. तर तुम्हाला
वहिनींचा सुसाट सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते? आणि हा एक प्रश्न आहे, तर या दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. तर पहा, तुम्हाला मी हा तिसरा प्रश्न आहे त्याचे पण उत्तर तुम्हाला सांगत आहे. तर पहा, आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्यामुळे अनेक शतके स्त्रियांवर अन्याय होत आहे. त्यांच्या समाज जीवनात सन्मानाचे स्थान दिले जात नाही. या अन्यायाची सुरुवात स्त्रीच्या जन्मापासूनच होते. घरात मुलगा जन्माला आला की आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलगी जन्माला आली की घरात निरोत्सव असतो. यात थोडी सुधारणा झाली आहे नाही असे नाही, पण ती सुशिक्षितांच्या घरात, अशिक्षितांच्या घरात किंवा ग्रामीण भागात अजूनही मुलगी जन्माला आल्याचा आनंद साजरा होत नाही. इथपासून सुरू झालेला हा अन्याय स्त्रीच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो. कोणत्याही समाजात स्त्रियांची संख्या जवळजवळ निम्मी असते. पुरुष प्रधानतेमुळे आपण अर्ध्या समाजावर अन्याय करीत असतो. स्त्रियांविषयी चुकीच्या कल्पना रूढ झाल्याने हा अन्याय जोमाने चालू राहतो. स्त्रिया दुबळ्या असतात, त्यांच्या शारीरिक क्षमता कमी असते, त्या मनानेही दुबळ्या असतात. कठीण प्रसंगात त्या कणखरपणे वागू शकत नाही. त्यांच्याकडे पुरुषांनी एवढी बुद्धिमत्ता नसते, त्यामुळे त्या बुद्धीच्या क्षेत्रावर प्रभाव टाकू शकत नाहीत. बुद्धीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाहीत. गुंतागुंतीची किचकट कामे त्यांना झेपत नाहीत, वगैरे वगैरे गैरसमज शतकानुशतके बाळगले जात आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानाचे स्थान मिळत नाही. ग्रामीण भागात तर चार चौघांची बैठक चालू असताना त्या बैठकीत स्त्रीने बोलू नये, आपले मत मांडू नये असे दंडकच असतो. स्त्रीने फक्त घरकाम, धुणी भांडी व मुलाचे संगोपन एवढ्याच गोष्टी पाहाव्यात अशा अपेक्षा असते. कोणत्याही बाबतीत स्त्रीचे मत विचारात घेतले जात नाही. पूर्वी प्राधान्याने मुलग्यांना शाळेत पाठवले जाई. अलीकडे या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झालेली आहे. 10वीपर्यंत तरी मुलींना आडकाठी केली जात नाही, पण अजूनही उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत मुलींच्या शिक्षणासाठी हात आखडला घेतला जातो. तिथे जर मुलगा असेल तर कर्ज काढूनही शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. अशा प्रकारे स्त्रियांना विकासाच्या संधी नाकारल्या जातात. हा फार मोठा अन्याय आहे. अर्धा समाज जर आपण दुबळा ठेवला तर पूर्ण समाजाचे नुकसान होते, हे आपण कधी लक्षात घेणार? स्त्रियांवर जिथे जिथे अन्याय होतो तिथे त्याला विरोध केला पाहिजे. सर्व समाज सुधारायचा असेल तर स्त्रियांनी समान हक्क मिळवले पाहिजेत, त्याला कोणताही पर्याय नाही. तर याचे आपण उत्तर पाहिलेले आहे. आता प्रश्न आपण ब पाहणार आहोत. तर पहा, ब, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. नवनिर्मितीच्या प्रेरणांची कार्ये. तर पहा, इथे पण तुम्हाला ती कार्ये लिहायची आहेत, त्यांपैकी 2च लिहायची आहेत. तर पहा, 1 आहे भूतकाळाशी धागा जोडणे, 2 भविष्याची स्वप्न रंगवणे. तर पहा, यातील एकूण कारणे अशी चार आहेत, त्यातील तुम्हाला तिथे 2 लिहायचे आहेत. तर तुम्हाला मी ती 4 कारणे दाखवते. तर पहा, जी विचार करायला लावते, भूतकाळाशी धागा जोडते, भविष्याचे स्वप्न रंगवते, निजलेली ऊर्जा जागून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते. तर तुम्हाला ही लिहायची आहे तिथे, पण यापैकी तुम्ही 2 लिहिले तरी तुम्हाला सहज 1 मार्क भेटेल. 2 बिनचेहऱ्याची बडबड. तर पहा, इथे आहे पहा, ईमेल आणि चॅटिंग हे मी 2 लिहिलेले आहेत. तर तुम्हाला बघा इथे लिहिलेले आहेत की ईमेल, चॅटिंग, SMS, फोनवरून बिनचेहऱ्याची बडबड राहतात. तर तुम्हाला इथे लिहायचे आहेत, यांपैकी 2 लिहायचे आहेत. तर पहा, आता प्रश्न तिसरा पाहूया. मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. तर पहा, आपण स्वमत पाहणार आहोत. मानवी जीवनात संवादाचे महत्त्व. जागतिकीकरणाच्या परिणामामुळे मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी असलेला माणूस तिथून परिघावर फेकला गेला आहे. आता पैसा आणि पैशाने मिळणारी सगळी सुखे जीवनाच्या केंद्रस्थानी आली आहेत. पैसा मिळाले की माणूस सुखी होतो. पैशामध्येच सगळी सुखे दडलेली आहेत. त्यामुळे पैसा मिळवणे हे सर्वोच्च ध्येय बनले आहे. माया, प्रेम, वात्सल्य या भावनांना आता स्थान राहिले नाही. या परिस्थितीमुळे मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे. संवेदनशीलता संपली आहे. केवळ औपचारिकपणा, कृत्रिमपणा यांनी भावनांची जागा घेतली आहे. हे आता सर्व क्षेत्रात दिसू लागले आहे. यामुळे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे, ओलावा नाहीसा झाला आहे.
माणसाचे खरे जीवन हे या भावनांच्या ओलाव्यात असते. तेच संपले तर मग तो माणसाचा अंत ठरेल. माणूस पशुपातळीवर येईल. याचे भीषण परिणाम वैयक्तिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर होत आहेत. सर्वत्र उपयुक्तता भरलेली आहे. जे उपयुक्त ते चांगले, सर्वश्रेष्ठ होय, हीच आता सर्वांची धारणा झाली आहे. घरातील नाती संपली. वृद्ध माणसे निरुपयोगी ठरली. तरुण आणि वृद्ध एकमेकांना दुरावले. वृद्धांचा आधार गेला. भावनिक आधारही उरला नाही. याचा कुटुंब संस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. बालकांच्या गरजा फक्त पैशाने भागवल्या की कार्य संपले असे तरुणांना वाटू लागले आहे. आता मुलांना आईबाबांचा उबदार स्पर्श मिळण्याचा झाला आहे. या परिस्थितीतून जी माणसे तयार होतील ती माणसे नसतील, ती जनावरे असतील आणि हा माणसाचा अंत असेल. यातून सावरायचे असेल तर माणसामध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा. संवेदनशील संवेदनाचेच मानवी मने पुन्हा जिवंत होतील. संवादाचे हे महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. तर पहा, तिसरा प्रश्न आहे, आजच्या काळात सामाजिक संकेतस्थळावरील संवाद याविषयी तुमचे मत 10 ते 12 ओळीत लिहा. तर पहा, प्रश्न क, खालील उत्तराच्या आधारे कृती पूर्ण करा. माणसाच्या प्राथमिक गरजा भागवल्यानंतर. तर पहा, याचे उत्तर आहे, हे पाहितं, माणसाच्या प्राथमिक गरजा भागवल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहिले नाही. आणि र पहा, अवते हत्यार बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. तर पहा, प्रश्न दुसरा, कारनेल्या दगडाच देव वाटू लागला. तर पहा, याचे उत्तर आहे, माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे झाल्यामुळे त्याला दगडाच देव पाडून त्याचे तो पूजला, म्हणजे दगडाच देव वाटू लागला. तर प्रश्न दुसरा बघा, विज्ञानाचा उगम घाला. तर पहा, त्याचे उत्तर आहे, शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. ह्याचे उत्तर तुम्ही मोठे पण लिहू शकता. कुठून पहा, तर पहा, माणसाच्या प्राथमिक गरजा. तर पहा, प्रश्न दुसरा आहे, खालील पद्यपंक्तीच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. शब्दांचा उजेड म्हणजे. तर पर्याय दिलेले आहेत बघा 3. त्यातला पहिला पर्याय बरोबर आहे. शब्दांचे मार्गदर्शन. चिडून सांडणारे ऊन म्हणजे. तर पहा, यातील पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तापदायक प्रसंग. तर पहा, प्रश्न दुसरा, चौकटी पूर्ण करा. आग घेऊन धावणारी आठवण आणि जहर पिणारा तर कवी. तर पहा, प्रश्न तिसरा, शब्द म्हणजे कवीचे सामर्थ्य हे विधान स्पष्ट करा. तर पहा, आपण प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत. शब्द म्हणजे कवीचे सामर्थ्य. तर उत्तर आहे, कवी यशवंत मनोहर यांनी शब्द या कवितेत दुःखाने भरलेल्या आयुष्यात शब्दांची समर्थ साथ आवश्यक असल्याचा ठाम विचार मांडला आहे. संघर्षमय व खडतर आयुष्यात शब्दच धीर देतात व जगण्याची उमेद वाढवतात असा संदेश त्यांनी दिला आहे. कवींच्या दुःखद आक्रोशाच्या हाकेला शब्द तत्परतेने धावून आले. कवीच्या बिकट संकटाच्या वेळी शब्दांनी आईच्या ममतेशी पोटाशी घेतले. आगपाखड करणारी आठवणींची आग जेव्हा तुटून पडली तेव्हा शब्दांनी तो हल्ला झेलला. तापदायक प्रसंगात शब्दांनीच त्यांच्यावर सावली धरली. दुःखाचा दाट अंधार भेदण्यासाठी कवींच्या हातात शब्दांनी लखलखीत वीज दिली. खडतर आयुष्याचा तोल शब्दांनीच सावरला. मरणप्राय यातनांच्या प्रवाहातून शब्दांनी किनाऱ्याशी नेले. जेव्हा स्वतःवरचा व जगण्यावरचा कवीचा विश्वास उडाला तेव्हा शब्दांनी पाठीवर हात ठेवून धीर दिला. निराधार भटकत असताना शब्दांनीच त्यांना आश्रय दिला. कवीच्या आयुष्यातील कठोर प्रसंगाचे विष स्वतः शब्दांनी पचवले. अशा प्रकारे जीवनातील प्रत्येक जीवघेण्या वळणावर कवींनी
कवींना शब्दांनी सावरले, म्हणून शब्द म्हणजे कवींचे जीवन जगण्याचे सामर्थ्य होते. तर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहिले. तर आपण हा प्रश्न पाहणार आहोत. त्यातील तिसरा, मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला ही 2 पैकी 1 लिहायचे आहे, पण मी तुम्हाला दोन्ही प्रश्न दाखवत आहे. तर त्याचे उत्तर, इतिहास, भूगोल, भाषा व साहित्य यातून संस्कृती जन्माला येते. संस्कृती जीवनधारणेचे मूल्य जोपासते. यात भाषा म्हणजे शब्द यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जन्माला आलेले मूल शब्द शिकत जाते व भाषेतून व्यक्तिमत्व संपन्न होते. म्हणून शब्द ही मानवजातीला लाभलेली अमूल्य देणगी आहे. शब्दामधून माणूस आपले विचार, भावना व कल्पना मांडतो. शब्द हे विचार विनिमयाचे अनोखे साधन आहे. शब्द हा माणसाचा उबदार श्वास आहे. शब्दांनी जगातील वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांशी जोडल्या आहेत. शब्दातून माणुसकीचे जतन व संवर्धन होते. आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे शब्द हे सामर्थ्य साधन आहे. जनावरे व आपण यातील भेद शब्दामुळेच कळतो. नराचा नारायण करण्याची अमोघ शक्ती शब्दामध्येच आहे. साहित्य, शास्त्र, कला व विज्ञान यांचा मूलधार शब्दच आहे. मानवी जीवनमूल्य शब्दांमध्ये साठवलेली आहेत. शब्द हे एकाच वेळी शस्त्र व शास्त्रीय आहे. परंपरा आणि नवता या शब्दामधून पिढीला आकळतात. असा हा अनन्यसाधारण शब्द मानवी जीवनाचे जीवन आहे. हे याचे उत्तर आहे. तर प्रश्न ब हा पाहूया. तर सूचनेनुसार कृती सोडवा. तर पहिला आहे, खालील ओवींचा भावार्थ 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात लिहा. तर पहिला आहे बघा, माझ्या मराठीचा बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. तर आपण ह्याचे उत्तर पाहूया. तर ब मधील हे पहिला आहे, संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेवर असलेले प्रेम आणि अभिमान व्यक्त केले होते. ते म्हणतात की मराठी भाषेतील शब्दांमध्ये एक विशेष रस आणि माधुर्य आहे, जे अमृताच्या माधुर्याशी स्पर्धा करू शकते. माझा मराठीचा बोल मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल, कारण अमृतापेक्षा माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मते त्यांच्या मराठी भाषेतील अक्षरांमध्ये असा गोडवा की जे अमृतालाही आपल्या कमीपणाची जाणीव करून देईल. त्यांच्या मते हे अक्षर एवढे माधुर्यपूर्ण आणि जीवनदायी असतील की श्रोते त्यांचा आस्वाद घेताना कधीही माधुर्याची कमतरता अनुभवणार नाहीत. तर त्या ब मधील 1चे हे उत्तर आहे. तर दुसरा प्रश्न आहे, पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. या ओळीतील आशा सौंदर्य 6 ते 8 ओळीत स्पष्ट करा. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर उत्तर, 4 पिढ्यांची जीवनशैली उलगडत कवयित्री नीलम मानगवे यांनी पैंजण या कवितेतून स्त्री स्वातंत्र्याचा आग्रह समर्थ व ओघात्य शब्दशैलीत ठामपणे व्यक्त केला आहे. कवयित्रीच्या आजीने 2-2 किलोचे अवजड पैंजण रूढीप्रमाणे जोखड म्हणून मिरवले. रूढी परंपरा निमूटपणे पाळण्यात तिचे विश्व बंदिस्त झाले. कवयित्रीच्या आईने पैंजण नाकारले, पण तोरड्या स्वीकारल्या. म्हणजे तिच्या मनाला स्त्री स्वातंत्र्याची चाहूल लागली, पण तिलाही सर्व बंधने शिथिल करण्यात आली नाहीत. कवयित्रीने स्वतः पैंजण व तोरड्या दोन्ही हद्दपार केल्या. अंगण ओलांडून बाहेरच्या जगात पाऊल टाकले. मोकळा श्वास घेतला. आधुनिक चपला, बूट, सँडल पायात अडकवले, परंतु तरीही पूर्ण स्त्री स्वातंत्र्य तिला उपभोगता आले नाही. आजी व आईच्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर तिची जीवनशैली काहीशी मुक्त होती, परंतु कधीकधी चपला घसरड्या, सँडल टोचल्या नि बूट चावले, म्हणजे बंधनाचा थोडा जाच कवयित्रीने सहन करावा लागला. घर सोडून घराच्या म्हणजेच स्त्रीच्या जाचक जोखडापासून बाहेरच्या जगात श्वास घेण्याची मुभा मिळवली. या मुक्त स्वातंत्र्यासाठीच थोडीशी बंधने कवयित्रीने स्वीकारली. अतिशय रोचक शब्दात कवयित्रींनी प्रस्तुत ओळीतून कवयित्रीच्या पिढीची होणारी घुसमट व्यक्त केली आहे. तर आपण हे प्रश्नाचे उत्तर म्हणजेच कवितेचा भावार्थ आपण पाहिलेला आहे.
तिसरा पहा, एखादी आठवण आग घेऊन धावली तरीही तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ 6 ते 8 ओळीत लिहा. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा, शब्द या कवितेत कवी यशवंत मनोहर यांनी त्यांच्या अंधारमय जीवनात शब्दांनी कसा दिलासा दिला व त्यांचे जीवन सावरले याचे हृदय शब्दात वर्णन केले आहे. ते म्हणतात, शब्दांनी माझ्या जीवनाला कांत शमवला, माझ्यावर मातेसारखी ममता केली. जेव्हा जेव्हा मी दुःखाच्या अंधारात गाडला गेलो तेव्हा तेव्हा शब्दांनी मला प्रकाश दाखवला. गतकाळातली एखादी आठवण वैऱ्यासारखी छळत राहते व जीव अस्वस्थ करते. त्या आठवणींच्या आगीत जीवाची लाही लाही होते. त्या आठवणींचा धग नकोशी वाटते. अशी एखादी आठवण जेव्हा आगीसारखी माझ्या अंगावर धावत आली तेव्हा त्या होरपळणाऱ्या आगीचा हल्ला शब्दांनी स्वतः झेलला. मला त्यातून सुखरूप बाहेर काढले. हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याचे सामर्थ्य मला शब्दांनीच बहाल केले. आठवणींची आग या प्रतिमेतून आठवणींची दाहकता प्रकर्षाने जाणवते. हल्ला या शब्दातून आवेग जाणवतो. या ओळीतून कवीने दुःखाची तीव्रता व शब्दांची शक्ती प्रत्ययकारीरित्या मांडली आहे. तर आपण या कवितेचा भावार्थ आपण पाहिलेला आहे. तर पहा, 4 जवळूनी गेलीस पेरीत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा या ओळीतील भाषा सौंदर्य तुमच्या शब्दात 6 ते 8 ओळीत लिहा. तर पहा उत्तर, कवी बासी मर्ढेकर यांनी दवांत आलीस भल्या पहाटी या कवितेमध्ये स्वप्नात येणारी प्रेयसी व गूढपणे तिचे निघून जाणे यातील कातरता व व्याकुळता सहज पण तरल संवेदनशील प्रतिमामधून व्यक्त केली आहे. पहाटेच्या वेळी शुक्र ताऱ्याच्या तेजाने आसमंत उजळावा तशी आलेली प्रेयसी तरल पावलांमधील शोभा फुलवीत जवळून गेल्याचा भास होतो. गतकाळातील प्रेमभाव तिच्या डोळ्यात दिसत नाही. कोमल ओल्या आठवणी तिला स्मरत नाहीत. तळहातावरील रेषा वाचता येत नाहीत. तिचा सारा अनोळखी भाव कवीला व्याकुळ करतो. पहाटेच्या विरळ व धुसर ढगांच्या शोभेत आलेली प्रेयसी जाताना मात्र तिच्या प्रेमाचा गंध मागे दरवळत ठेवून निघून जाते. अभ्रांच्या शोभेत प्रियेचे येणे व निघून जाणाऱ्या मंद पावलामधला गंध मागे उरणे यातील हृदयस्थ कातर करणारा भाव कवीने उत्कंठपणे व्यक्त केलेला आहे. तर पहा 5वा, अंग पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा उत्तर आहे, कवयित्री नीलम मानगावे यांनी पैंजण या कवितेत पायातील दागिना हे प्रतीक घेऊन 4 पिढ्यांमधील स्त्रीचे रूढी परंपरेत होणारी घुसमट अत्यंत प्रांजळ व आवाहक भाषाशैलीत मांडले आहे. स्त्री स्वातंत्र्याचा वैचारिक आलेख त्यांनी कवितेत साकारला आहे. कवयित्रींची आजी रूढीची घट्ट जोखडात जखडलेली होती. आई थोडीशी स्वतंत्र, परंतु घराबाहेर पडण्यास तिला मज्जाव होता. कवयित्रीने स्वतः घराबाहेरचे जग अनुभवले. जगात वावरण्याचे स्वातंत्र्य मिळावे म्हणून काही बंधने तिने स्वीकारली. कवयित्रीची मुलगी मात्र स्वतंत्रपणे जगू इच्छिते. शिक्षणाने मिळालेली वैचारिक मूल्य ती अंगीकारते. स्त्री स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला उमगला आहे. पाया जोखड घालून ती वावरत नाही. स्वतंत्र अस्तित्वात दाखवण्याची धमक तिच्यात आहे. तिला तिचे पाय घट्ट, मजबूत व पोलादी हवेत, ते जुलूम, अत्याचार, अन्याय यांना पायदळी तुडवण्यासाठी. स्त्रीशक्तीची जाणीव होऊन ती स्वबळावर आपली लढाई लढणार आहे. नवनिर्मित मूल्यांचा पाठपुरावा करत ती या शतकाआधी सामर्थ्य, सशक्त व सबळ होत आहे. म्हणून ती निराधाराने आईला सांगते, अंग पायाखालचे अडथळे मला मोडून टाकायचे आहेत. जुलमांचा दृढ प्रतिकार करण्याच्या स्त्रीशक्तीचे स्वातंत्र्य मूल्य या ओळीतून कवयित्रीने ठामपणे प्रस्थापित केले आहे. तर आपण याचे उत्तर पाहिलेले आहे. आता प्रश्न आपण 6वा पाहूया. ऐका रसाळपणाची या लोभा की श्रावणींचा होतो जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका या ओळीतील या ओव्यातील भाषा सौंदर्य स्पष्ट करा. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा उत्तर, ऐसे अक्षरे रसके या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षा गोड व मधुर आहे.
प्रस्तुत ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की माझ्या मराठी भाषा इतकी रसाळ आहे की तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फुटतात. म्हणजेच कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादाविषयी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा स्वतः आस्वादाविषयी वाटते. यासाठी सर्व अवयवामध्ये व पंचेंद्रियामध्ये प्रेमळ भांडण झोपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा आपलीशी वाटते. प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय ठरवली आहे. तर पहा, प्रश्न तिसरा चाललेला आहे आपला. साहित्य प्रकार नाटक. तिसरा अ. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. संगीत सुभद्र हे नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिले. संगीत नाटक समृद्ध करणारी नाटक मंडळी. तर पहा याचे उत्तर. तर पहा, किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी आणि बालगंधर्व नाटक मंडळी ही 2 नाटक मंडळी आहेत. तर पहा प्रश्न तिसरा. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर या ह्याच्यातच आहे. तर या उत्तरातच याचे उत्तर आहे. पहा इथे दिलेले आहे. पहा, संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तर तुम्हाला यातील लिहायचे आहेत. 4-5 लिहिले तरी चालतील. 1. मनोरंजनातून सामाजिक प्रश्नावर बोट ठेवले जाते. 2. रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते. 3. संवाद तुलनेने कमी असतात. 4. अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. 5. संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भरदासपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. 6. वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते. 7. पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारे असतात. 8. लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. 9. गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंतांचाही यात मोठा वाटा असतो. आणि 10. आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. तर तुम्ही यातील कोणतेही 4 लिहू शकता. तर पहा प्रश्न ब. खालीलपैकी कोणत्या 2 कृती सोडवायच्या आहेत. तर तुम्हाला मी तिन्ही प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे. पहिला आहे ध्यानीमनी या नाट्य उत्तरातून शालू वहिनीच्या स्वागतातून मोहितेंच्या कपड्याबाबत आलेले विवेचन 6 ते 8 ओळीत स्पष्ट करा. तर आपण याचे उत्तर पाहणार आहोत. तर पहा, ध्यानीमनी या नाट्य उत्तरामध्ये नाटककार प्रशांत दळवी यांनी मोहित या काल्पनिक मुलावर प्रेम करणाऱ्या शालू वहिनीची मानसिक आर्तता व्यक्त करणारे मोठे स्वगत लिहिलेले आहे. त्यात मोहितेच्या कपड्याबाबत तपशीलवार विवेचन आले आहे. डॉक्टर समीरला मोहित खरेच घरात वावरतो आहे हे पटवून देताना शालू वहिनी त्याला मोहितच्या कपड्यांचे दाखले देते. तो मोठा झालाय हे सांगताना शालू वहिनी म्हणते, हे मोहितचे कपडे वाढत्या उंचीबरोबर आखूड होत आहेत. हा त्याचा शर्ट, ही पॅन्ट, हा टॉवेल, बनियन, हे बूट त्याच्या आजोबांनी दिलेत. हे त्याचे मोजे बघा, अजून ओले आहेत. मोहित खरेच आहे हे पटवून देताना शालू वहिनी पुढे म्हणते, कपड्यांना मोहितच्या शरीराचा गंध आहे, त्याच्या घामाचा गंध आहे. मोहितच्या या कपड्यांच्या तपशीलवार वर्णनातून शालू वहिनीच्या मनात मोहितचे अस्तित्व किती जिवंत आहे हे नाटककाराने पटवून दिले आहे. दुसरा पहा, हसवा फसवी या नाट्य उत्तरातून कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास तुमच्या शब्दात 6 ते 8 ओळीत लिहा. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा, कृष्णराव हे सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या सत्कारासाठी हे त्यांच्या अंबुडी गावाहून निघाले. ते टांग्याने कुंदनपूरला आले. तिथून ते एसटीने पुण्याला आले. पुण्याहून ट्रेनने मुंबईला यायला निघाले. ट्रेनमध्ये त्यांना त्यांचा चाहता भेटला. त्याने कृष्णरावांच्या पायाशी लोटांगण घातले व त्यांनी कर्जतच्या घरी येण्याचा खूप आग्रह केला. चाहत्यांचे मन मोडू नये म्हणून कृष्णराव कर्जतला उतरले.
प्रश्न तिसरा, सुंदर मी होणार या नाट्य उत्तरातील डॉक्टर या पात्राची भूमिका 6 ते 8 ओळीत स्पष्ट करा. तर आपण याचे उत्तर लिहूया, म्हणजे पाहूया. तर पहा, नाट्य उत्तरामध्ये परस्पर विरोधी स्वभावाची पात्रे आहेत. डॉक्टर हे कुटुंबाचे हितचिंतक आहेत. वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या महाराजांच्या मुलांचे संगोपन त्यांनी मुलांच्या लहानपणापासून केले आहे. त्यांना पित्याच्या प्रेमाची उणीव भासू दिली नाही. महाराजांच्या पत्नीच्या विनंतीवरून त्यांनी स्वतः विवाह केला नाही. आयुष्यभर महाराजांच्या कुटुंबाची काळजी घेण्यात ते झिजले. सगळ्यांची मने समजून घेण्याचा कमालीचा संयम व समजूतदारपणा त्यांच्या सालस व प्रामाणिक व्यक्तिमत्वात आढळतो. असे डॉक्टराचे जीवन संस्थानिकांच्या मुलांसाठी पूर्ण समर्पित होते. तर या प्रश्न, सुंदर मी होणार या नाट्य उत्तरातील डॉक्टर या पात्राची भूमिका 6 ते 8 ओळीतल्या हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर पहा, प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणत्याही 3 कृती सोडवा. 1. वार्षिक स्नेहसंमेलनाची समारोप व कार्यक्रम पत्रिका तयार करायची आहे तुम्हाला. तर प्रश्न दुसरा पहा, मुद्रित शोधन व व्याकरण यांचा सहसंबंध सविस्तर 12 ते 15 ओळीत लिहा. तर पहा, छापील मजकूर व्याकरण नियमानुसार असतात हे वाचकांनी गृहीत धरलेले असते. शब्दांचे छापील रूप वाचकांच्या मनावर कोरले जाते. लेखन करताना त्याच रूपांचे अनुकरण केले जाते. मुद्रित शोधनात मुद्रित मजकुरात व्याकरण नियमानुसार बदल केले जातात. संहितेला निर्दोष बनवले जाते. मजकूर व्याकरणिक चुकांसहित छापला गेला तर वाचकांचा रसभंग होऊ शकतो. भाषा साहित्याचे व दैनंदिन देवाणघेवाणीचे माध्यम आहे. त्यात अनेक भाषिक रूपांचा अंतर्भाव आहे. अशा वेळी व्याकरण नियमांना अनुसरून मुद्रित शोधन केले असेल तर आशयाचे वहन सहज होऊ शकते. भाषेचा प्रमाणित दर्जा वाचकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे मुद्रित शोधन व व्याकरण या 2 परस्पर श्रेयी बाबी आहेत. तर पहा, प्रश्न तिसरा आहे, महाविद्यालयातील पहिला दिवस या विषयावर 12 ते 15 ओळी ब्लॉग लिहा. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा, महाविद्यालयातील पहिला दिवस, कॉलेज कट्टा, महाविद्यालयातील पहिला दिवस. तर महाविद्यालयातील पहिला दिवस वगैरे सगळ्यांना शाळेतल्या निबंधाचा विषय वाटू शकतो, पण माझा महाविद्यालयातील पहिला दिवस खरोखरच वेगळा आहे. सकाळची वेळ होती. मी घरातून बाहेर पडलो. पहिल्यांदा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जात होतो. जरा वेगळाच आनंद मनात बहरला होता. मी खुशीतच महाविद्यालयात गेलो. महाविद्यालयाचे प्रवेशद्वार फारच आकर्षक होते. मोठ्या शहरातलं मोठं महाविद्यालय आहे याची प्रचिती काही पावलं चालल्यावर आली. महाविद्यालयाचा परिसर फारच मोठा होता. प्रत्येक शाखेची स्वतंत्र इमारत, आवारात हिरवळ, सगळं बघून मी थक्कच झालो. जसं मी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीजवळ आलो तशी एक गोष्ट जाणवली. सगळे माझ्याकडे बघतायत असे मला वाटले. माझे कपडे अगदी साधे होते. आजवर शाळेत जाताना गणवेश घालायची सवय. खरं म्हणजे माझ्या पायातले बूट देखील गणवेशाचेच होते. महाविद्यालयात येताना ताईने पुस्तकासाठी एक साधीशी बॅग आणली होती. ती पाठीवर होती. महाविद्यालयात मी सोडून सगळे विद्यार्थी छान दिसत आहेत असे मला वाटू लागले. मी अगदी ओशाळून गेलो होतो. कॅन्टीनकडे मुलामुलींची गर्दी दिसत होती. मला फार एकटं वाटू लागलं होतं. एवढ्या मोठ्या महाविद्यालयात मला करमेनासं झालं. थोड्याच वेळात परिचय सत्रासाठी सगळे विद्यार्थी व शिक्षक वर्ग महाविद्यालयाच्या सभागृहात जमले. प्रत्येकाचे परिचय झाले. सर्वात जास्त मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला मंचावर बोलावले जाते. महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले जाते असे सूत्रसंचालकांनी सांगितले. हा सन्मान कुणाला मिळणार यासाठी मी देखील कौतुकाने इकडे तिकडे बघू लागलो. काय आश्चर्य! माझे व शाळेचे नाव पुकारले गेले. मी व्यासपीठावर गेलो. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्याने पाठीवर थाप दिली आणि म्हणाल्या, आजपासून तू आमचा आहेस. हे महाविद्यालय तुझे आहे. माझे डोळे पाणावले. काही क्षणापूर्वीचे एकटेपणा कुठच्या कुठे पळून गेलं. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी एक मात्र पक्क झालं, शिक्षण हीच आपली खरी माता. तर पहा, प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 12 ते 15 ओळीत ब्लॉग लेखन करा. तर पहा, वरील प्रश्न आहे महाविद्यालयातील पहिला दिवस आणि खालचा पण पहिला प्रश्न आहे महाविद्यालयातील पहिला दिवस. तर तुम्ही दोन्ही
दोन्ही उत्तरे एकसारखी लिहू शकता. तर दुसरा पहा, फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा, आता वाचायला खूप उशीर लागतोय, त्यामुळे तुम्ही आता हे लिहिलेलं आहे ब्लॉग लेखन, तेच पहा. तुम्हाला हे सर्व लिहायचे आहे. हे ब्लॉग लेखन आहे. तर आपण यानंतर 5वा प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 5वा प्रश्न लिहायचा आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे रेडिओ जॉकी ही संकल्पना 12 ते 15 ओळीत स्पष्ट करा. तर हा तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला 12 ते 15 ओळीत स्पष्ट करायचे आहे. तर आता व्याकरण 5 पाहूया. विभाग 5 व्याकरण. 5 सूचनेनुसार कृती करा. खालील वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखून लिहा. 1. त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. तर बघा, लक्षणा शब्दशक्ती आहे, लक्षणा. 2. घरावरून मिरवणूक गेली. त्याचे पण उत्तर आहे लक्षणा. ब. खालील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखा. 1. हिरवे हिरवेगार गालीचे, हरित तृणाचे मखमलीचे. तर हे माधुर्य आहे. 2. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. तर प्रसाद. क. खालील वाक्यातील काव्यप्रकार ओळखून लिहा. 1. सकाळ होताच पाय पाठीला लावून लोक पळत सुटतात. तर हे केवळ वाक्य आहे. 2. आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या. तर हे संयुक्त वाक्य आहे. ई. खालील वाक्यातील काळ ओळखा. 1. टॉलस्टॉय कादंबरी लिहितो. तर हा साधा वर्तमान काळ आहे. 2. कृत्रिम पाऊस पडण्याचा आटापिटा करीत असत. तर हे रीती भूतकाळ आहे. तर ई. खालील दिलेल्या पर्यायातून पारिभाषिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडून लिहा. 1. क्वालिफाईड. तर याचे उत्तर बघा, बरोबर आहे. पर्याय 4 दिलेले आहेत. त्यातील अहर्ता पात्र हे बरोबर आहे. 2. झोन. तर पर्याय 4 मधील विभाग हे बरोबर आहे. तर पहा, प्रश्न 4 आहे. ई. खालील शब्दाचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर 1. शिर. तर त्याचे बघा, अर्थ आहे डोके मस्तक, आणि अर्थ आहे त्याचे डोके आणि मस्तक. आणि वाक्यात उपयोग बघा, तळहातावर शिर घेऊन सैनिक देशासाठी अहोरात्र लढतात. आणि दुसरा आहे शिर, आणि त्याचा अर्थ आहे नस, रक्तवाहिनी. वाक्यात उपयोग आहे डॉक्टर रुग्णाला शिरेतून सलाईन देतात. फ. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. 1. मंदिराच्या आतील भाग, गाभारा. 2. 15 दिवसांनी प्रकाशित होणारे पाक्षिक. तर विद्यार्थ्यांनो, असा आपण 11वीचा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24चा मराठी या विषयाचा आपण पेपर पाहिलेला आहे. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा.